शक्य आहे एसटी मधून आरक्षण देणे सरकार? नाही, आता तो सरकारचा प्रश्न आहे. आंदोलकांनी सकारात्मक असलं पाहिजे हे मनोजदादा सांगतात, दीपक भाऊही सांगतात. आणि दीपक भाऊ बसले तिथं, धनगर बांधव मोठ्या संख्येने आलेत, तर नक्की सरकारला मार्ग काढायला. सरकार आहे शेवटी, कायदा जनतेसाठी असतो. सरकारने मार्ग काढला पाहिजे. कशा पद्धतीने द्यावं हे द्यावं. धनगर आणि धनगड एकच आहे ना. बाकी राज्यात धनगर समाजाला मिळतं ना एसटीचं आरक्षण, मग महाराष्ट्रातच का शक्य नाही? त्याच्यासाठी कायदे करावे लागतील किंवा काय जे प्रक्रिया राबवायची ती राबवावी. आणि धनगर बांधवांची खरंच वास्तविक परिस्थिती बघितली तर मेंढपाळ असणारे आमचे बांधव आहेत, खेड्यापाड्यात अत्यंत गरीब परिस्थिती, तांड्या वाड्यावर राहणारे बांधव आहेत, यांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असेल, रोजगाराची आर्थिक परिस्थिती तर खूप डबघाईची आहे. आणि सामाजिक परिस्थितीसुद्धा खूप अत्यंत भयावह आहे. एस टी समाजाच्या जसं परिस्थिती आहे किंवा राहणसहान आहे, परंपरा तशाच पद्धती धनगर बांधवाचा आहेत. हे साम्य आहे. आणि तिकडं वेगळ्या राज्यात धनगड म्हणून आहेत ना, धनगर आणि धनगड हा शब्द फरक आहे, तो दुरुस्त करावा किंवा काय सरकारला प्रक्रिया करता येईल करावी. पण धनगर बांधवांना हक्काचं असणारं एस टीचं आरक्षण द्यावं, यासाठी माझा पाठिंबा आहे, मनोजदाचा पाठिंबा आहे. आम्ही सगळे मराठा बांधव धनगर समाजाच्या कायम सोबत होतो, आहेत आणि भविष्यातही राहणार आहे.